नेक्स्ट प्रॉब्लेम हो गया 24th a plus bx into 1 minus x raised to 6 is equals to 3 minus 20x plus cx square plus so on. Find ABC. Find a comma b comma c. आता आपल्याला इथं काय करायचं एबीसी च्या व्हॅल्यू काढायच्या. सी कुठे आहे? a प्लस बी एक्स इंटू 1 मायनस एक्स रेज टू 6 केल्यानंतर याच्या एक्सपान्शन मध्ये कॉन्स्टंट टर्म 3 येणार, एक्स ची टर्म 1 येणार आणि एक्स स्क्वेअर वाली एक टर्म येणार आणि तसं पुढे टर्म पण येणार, परंतु आपल्याला पाहिजे त्या तीनच. मग याच्यामध्ये ज्याच्यामध्ये एक्स नसलेली ही पहिलीच हे कुठला फॉर्म्युला लागणार? 1 प्लस एक्स रेज टू एन. 1 प्लस एक्स रेज टू एन चा फॉर्म्युला काय सगळ्यांना माहिती? इथं कोणता फॉर्म्युला लागणार? 1 प्लस एक्स रेज टू एन वाला. 1 प्लस एक्स रेज टू एन चा फॉर्म्युला काय असतो? 1 प्लस एन एक्स प्लस एन इंटू एन मायनस 1 अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू एक्स स्क्वेअर प्लस एन इंटू एन मायनस 1 इंटू एन मायनस 2 अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू एक्स क्यूब हा फॉर्म्युला असतो. मग त्याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म पहिलीच येणार, ती येणार 1. म्हणजे ह्या a प्लस बी एक्स ला किंवा आपण ह्याची एक जनरल टर्म लिहूया. जनरल टर्म काय येणार याची? जनरल टर्म लिहिणं मुश्किल आहे. पहिली टर्म असणार 1 प्लस दुसरी असणार एन एक्स 6 इंटू मायनस एक्स. तिसरी टर्म असणार एन इंटू एन मायनस 1 अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू एक्स स्क्वेअर प्लस चौथी टर्म असणार एन इंटू एन मायनस 1 इंटू एन मायनस 2 अपॉन 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियलची व्हॅल्यू असणार आपल्याकडे 6 इंटू एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब आणि सो ऑन. तर आता मी ह्या ए न मल्टिप्लाय करत असताना कॉन्स्टंट टर्म केव्हा येणार आहे? फक्त एकदाच येणार आहे, ए इंटू 1. सो कॉन्स्टंट टर्म तुमची काय आली? ए. बीएक्स न मल्टिप्लाय करत असताना एक्स ची टर्म इथे बीएक्स इंटू 1 काय आला तुमचा? बीएक्स आणि बीएक्स इंटू मायनस 6x हे जर टर्म केलं तुम्ही तर तुमचं एक मिनिट थोडस आपण ह्याचं एक्सपान्शन करून घेऊया. ए प्लस बीएक्स इंटू 1 मायनस 6x इथं काय येणार? 6 इंटू 5 किंवा 3 इंटू 5 15 एक्स स्क्वेअर. 6 ला 6 कॅन्सल झाला मायनस 20 एक्स क्यूब अँड सो ऑन. पुढच्या टर्मात आपण प्रेडिक्ट करू शकतो. मग ह्या ए न जर मल्टिप्लाय केला तर आपण ए इंटू 1 किती येणार? ए. आता कॉन्स्टंट टर्म ही एकदाच येणार, परत येणार नाही, कारण इथे एक्स एक्स स्क्वेअर एक्स क्यूब एक्स रेज टू 4 वगैरे वगैरे येत राहणार. एक्स रेज टू 5 कॉन्स्टंट टर्म येण्याचा एकच चान्स आहे जेव्हा ए न तुम्ही ह्या 1 ला गुणाल आणि ती इथं कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून. ठीक. दुसरी एक्स ची टर्म केव्हा येणार आहे? जेव्हा तुम्ही ह्या ए ने मायनस 6x ला गुणाल तेव्हा एक एक्स ची टर्म येणार, म्हणजे ती आली मायनस 6ax. आणि या bx ने ह्या 1 ला गुणाल म्हणजे प्लस bx. ही या दोन टर्म आल्या एक्सच्या. इतर वेळेस एक्स ची टर्म येणारच नाही. a इंटू 6x ला काय आलं तुमचा? 6x. a इंटू 15x स्क्वेअर ला काय येणार तुमचा? 15x स्क्वेअर ची टर्म आहे, एक्स ची टर्म येणार नाही. बरं, ही एक्स ची टर्म झाली. आता एक्स स्क्वेअर ची टर्म आहे, या a ने याला गुणल्यावर एक एक्स स्क्वेअर ची टर्म येणार, ती येणार तुमची प्लस 15ax स्क्वेअर. आणि या bx ने मायनस 6x ला गुणल्यावर येईल म्हणजेच काय? मायनस 6bx स्क्वेअर अँड प्लस सो ऑन. ह्या टर्म्स येते. मी काय करतो याच्यातून x कॉमन काढतो, आतमध्ये राहते 6a मायनस b. मायनस साइन पण कॉमन काढला आणि x पण कॉमन काढला. इथं राहिला 6a मायनस b. याच्यातून x स्क्वेअर कॉमन काढलं तर आतमध्ये राहते 15a मायनस 6b. आणि हीच व्हॅल्यू कोणा एवढी दिली त्यांनी? याच्या एवढी 3 मायनस 20x स्क्वेअर प्लस cx स्क्वेअर. मग आता यांना जर आपण कम्पेअर केलं
तर काय मिळते तुम्हाला, ए ची व्हॅल्यू सरळ सरळ मिळते तुम्हाला किती, 3 मायनस 6a मायनस b दॅट विल बी इक्वल टू 20 आणि दुसरं येते आपल्याकडं 15a मायनस 6b इज इक्वल्स टू c. ह्या दोघांना आता ही a ची जी व्हॅल्यू आहे ती याच्यात टाकल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे, सरळ सरळ b मग टाका, 6 18 b गेला इकडे, हे मायनस झाले, 18 मायनस 20 मायनस 2 आणि b ची व्हॅल्यू आली आपल्याकडे मायनस 2 आणि ह्या a आणि b या दोन्ही व्हॅल्यू ह्याच्यात टाकल्यानंतर तुम्हाला काय मिळते, 15 45 मायनस प्लस हे किती 6 2 12 इज इक्वल्स टू c. सो दिस इज c इज इक्वल्स टू 57. ह्या तीन व्हॅल्यू आलेल्या आहेत, a ची, b ची आणि c ची. a आले आपलं 3, b आले -2 आणि c आले 57. नेक्स्ट प्रॉब्लेम है, the third term of 1 plus x raised to n is 36x square. Find fifth term. वन प्लस एक्स रेज टू एन च एक्सपान्शन येईल आपल्याकडे 1 प्लस एन एक्स प्लस एन इंटू एन मायनस 1 इंटू एक्स स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल अँड सो ऑन. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म पण लगेच लिहून टाकतो मी, एन इंटू एन मायनस 1 इंटू एन मायनस 2 अपॉन 6 इंटू एक्स क्यूब आणि प्लस फिफ्थ टर्म पण लिहितो आपल्याला पाहिजे. सो एन इंटू एन मायनस 1 इंटू एन मायनस 2 इंटू एन मायनस 3 अपॉन 4 फॅक्टोरियल इंटू एक्स रेज टू 4. मग आता त्यांनी काय सांगितलं की थर्ड टर्म जी आहे ही तुमची थर्ड टर्म आहे, टर्म 3. टर्म 1 टर्म 2 ही टर्म 3. टर्म 3 किती आहे तुमचा 36x स्क्वेअर. सो n इंटू n मायनस 1 अपॉन 2 इंटू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 36x स्क्वेअर. एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला. n इंटू n मायनस 1 दॅट इज इक्वल टू 72. दोन कंसेक्युटिव्ह नंबर्स आहेत म्हटल्यानंतर मी काय करणार आहे, n इंटू n मायनस 1 72 म्हणजे 9 8 72, 9 इंटू 8. सो n इज इक्वल टू किती आलं आपल्याकडे 9. आता म्हणते फिफ्थ टर्म काढा. फिफ्थ टर्म आपल्याला माहिती काय, n इंटू n मायनस 1 इंटू n मायनस 2 इंटू n मायनस 3 अपॉन 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 इंटू एक्स रेज टू 4. 3 दुने 6 गेले, 4 दुने 8 झाले. सो दिस विल बी 9 7 63, 63 दुने 120 आणि 3 दुने 6 126, 126 एक्स रेज टू 4 ही आली आपली पाचवी टर्म. सोपं गणित आहे की नाही. परत एकदा बघा, याच्यामध्ये काय सांगितलं की 1 प्लस एक्स रेज टू एन च्या एक्सपान्शन मध्ये थर्ड टर्म दिली त्यांनी 36x स्क्वेअर. मग 36x स्क्वेअर जर ती टर्म असेल कोणती थर्ड टर्म, तर फिफ्थ टर्म काढा नंतर. मग मी 1 प्लस एक्स रेज टू एन चा एक्सपान्शन लिहून घेतलं, जो की फॉर्म्युला आहे आपला सरळ सरळ तो असा आहे 1 प्लस एन एक्स प्लस एन इंटू एन मायनस 1 एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस एन इंटू एन मायनस 1 इंटू एन मायनस 2 अपॉन 6 एक्स क्यूब अँड सो ऑन. ही आता पाचवी टर्म का लिहून घेतली तर आपल्याला विचारली त्यांनी फिफ्थ टर्म वर. मग आता थर्ड टर्म त्यांनी सांगितले 36x स्क्वेअर ही थर्ड टर्म दॅट इज इक्वल टू 36x स्क्वेअर. एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला. n इंटू एन मायनस 1 अपॉन 2 इज इक्वल टू 36. हे बाकी दोन्हीकडे गुणिले झाले 72. हे दोन कंसेक्युटिव्ह नंबर आहेत. मग ह्याला पण दोन कंसेक्युटिव्ह नंबर मध्ये स्प्लिट केलं ते झालं 9 8 72. सो n ची व्हॅल्यू आली 9. आणि आता फिफ्थ टर्म काय आपल्याकडे, तर ही फिफ्थ टर्म आहे. याच्यामध्ये मी n ची व्हॅल्यू 9 पुट केली आणि हे माझं आन्सर मिळालेलं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा,
kx raised to n that is equal to 1 minus 12x plus 60x square minus so on find k and n. ह्या काय करतो मी 1 प्लस के एक्स रेस टू एन चं एक्सपान्शन करतो. 1 प्लस एक्स रेस टू एन प्रमाणे होईल याचं. हे काय होईल 1 प्लस एन एक्स सो एन इंटू के एक्स प्लस एन इंटू एन मायनस 1 इंटू एक्स स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल. है की नाही. याच्यात 3 टर्म दिल्यात आपण पण 3 शोधल्या प्लस सो ऑन. सो एन इंटू के एक्स ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे मायनस 12x कॉमा एन इंटू एन मायनस 1 इंटू के स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 60x स्क्वेअर. एक्स स्क्वेअर कॅन्सल झाले तर राहिलं काय काय एन इंटू एन मायनस 1 अपॉन 2 इंटू के स्क्वेअर इक्वल टू 60 किंवा हा अपॉन 2 तिकडे गेला काय होईल तुमचा इंटू 120 आणि इकडे एक्स कॅन्सल झालाय. एन इंटू के ची व्हॅल्यू झाली आपल्याकडे मायनस 12. मी याचा काय करतो आता स्क्वेअर करतो. याचा काय करतो स्क्वेअर. याचा स्क्वेअर काय केल्यामुळे मला काय मिळेल एन स्क्वेअर के स्क्वेअर इज इक्वल टू 144. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ह्या दोन इक्वेशनचं मी डिव्हिजन केलं म्हणजेच काय मिळेल मला एन स्क्वेअर के स्क्वेअर अपॉन n into n minus 1 into k square that is equal to 144 upon 120. So k square तुमचा कॅन्सल झाला. एक n तुमचा इथला कॅन्सल झाला. राहिले काय n upon n minus 1 is equals to इथं भाग लावूया आपण. कशात भाग जाईल तुमचा 12 भाग जाईल 6 5 सो 6/5 हे तुमच्याकडे शिल्लक राहिले. क्रॉस मल्टिप्लाय करा किती मिळते तुम्हाला 5n is equals to 6n minus 6. सो 6 इकडे आला आणि इकडे n राहिला. तो n ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 6 आणि ही n ची आलेली व्हॅल्यू त्या nk इज इक्वल टू मायनस 12 मध्ये मी टाकतो. तर मी आता इथे काय म्हणतो पुट इन स्टार मग मिळतं का आपल्याला nk इज इक्वल टू मायनस 12. सो n आहे आपला 6 इंटू k इज इक्वल टू मायनस 12. सो k इज इक्वल टू किती आपल्याकडे मायनस 2. एकदम सिंपल गणित आहे. याच्यामध्ये काय करायचंय साध्या सोपी गोष्टी करायच्या. त्यांनी काय सांगितलं की बघा याच्या 1 प्लस के एक्स रेस टू एन चं हे एक्सपान्शन त्यांनी दिलंय आणि के आणि एन शोधा होत आहे. मग आपण काय करूया आपल्या फॉर्म्युल्यानुसार 1 प्लस एक्स रेस टू एन प्रमाणे आपण ह्याचं एक्सपान्शन केलं. 1 प्लस एन एक्स प्लस एन इंटू एन मायनस 1 अपॉन 2 इंटू एक्स स्क्वेअर. यांनी 3च टर्म दिलेत म्हणून आपण पण 3च टर्म दिल्या. आता हे सेमच एक्सपान्शन असल्यामुळे आपण ह्याच्या राईट साइडला कम्पेअर करू शकतो. म्हणजे एक्स वाली टर्म एक्स सोबत एक्स स्क्वेअर वाली एक्स स्क्वेअर सोबत कम्पेअर केल्यानंतर हे दोन इक्वेशन मिळाले आणि या दोघांना सॉल्व्ह करून आपल्याला काय मिळालंय के आणि एन मिळालेलं आहे. हे मिसलेनियस मधलं के किती मिळालाय -2 आणि एन मिळालाय 6. येस हे मिसलेनियस मधलं शेवटचं गणित आहे. आता आपण थोडेसे नवीन एक्झाम्पल्स पाहूया. क्वेश्चन बघा. फाइंड द नंबर ऑफ irrational terms in expansion of 4 raised to 1/5
प्लस 7 रेस टू 1/10 रेस टू 45. काय क्वेश्चन आहे की ह्या एक्सपान्शन मध्ये इरॅशनल टर्म्स किती येतील असं शोधायचं. इरॅशनल टर्म्स सगळ्यांना माहिती, रॅशनल टर्म्स पण सगळ्यांना माहिती. मग आपण एक काम करूया, थोडंसं एक्सपांड करून बघूया काय मिळतं ह्याच्यामध्ये, मग आपण ठरवूया काय करायचं. याचं एक्सपान्शन करायचं जर मी ठरवलं 4 रेस टू 1/5 प्लस 7 रेस टू 1/10 रेस टू 45, हे काय एक्स प्लस वाय रेस टू एन. एक्स प्लस वाय रेस टू एन चा फॉर्म्युला काय NC0, म्हणजे पहिलं झालं 45C0 x म्हणजे 4 रेस टू 1/5 रेस टू 45 आणि हा रेस टू 0 म्हणजे लिहिलं काय नाही. सेकंड टर्म येईल 45C1 4 रेस टू 1/5 रेस टू 44 आणि 7 रेस टू 1/10 रेस टू 1. थर्ड टर्म येईल आपली 45C2 4 रेस टू 1/5 रेस टू 43 आणि इकडं 7 रेस टू 1/10 रेस टू 2 अँड सो ऑन. तर याच्यामध्ये एक रॅशनल टर्म आपल्याला मिळालेली आहे, ती म्हणजे ही. दुसरी रॅशनल टर्म इथं मिळाली नाही, तिसरी पण रॅशनल टर्म नाही, ती तिसरी टर्म काय आहे इरॅशनल आहे. म्हणजे याच्यातून मला एक समजतं की याच्यामध्ये रॅशनल टर्म्सची संख्या ही कमी. आपण काय करूया की पहिले हे शोधूया की रॅशनल टर्म्स किती मिळतील. आता रॅशनल टर्म जर मला पाहिजे असेल तर माझ्याकडे एक गोष्ट आहे की 1/5. आता बघा इथं 1/5 ला पॉवर किती झाली 45, म्हणल्यानंतर तुमचं किती होणार 5 9 45 होऊन जाणार. 45C0 झाला आणि 4 रेस टू किती झालं आपल्याकडे 9. सो 45C0 ची व्हॅल्यू किती 1. हा ही जी व्हॅल्यू असणार आहे ती कसली असणार आहे, एक इंटिजर अपॉन इंटिजर असेल किंवा इंटिजर असेल. सो फायनली ती व्हॅल्यू काय झाली तुमची रॅशनलच झाली. आणि मग फरक कशाने पडेल तुमच्या ह्या पुढच्या संख्यांनी फरक पडेल, ही याचा जो फरक पडेल त्याच्यावरूनच आपण ठरवणार की ही रॅशनल आहे का इरॅशनल आहे. मग पहिल्या संख्याला 4 रेस टू 9 म्हणजे काय येणार, 4 चं मल्टिप्लिकेशन किती वेळा येणार 9 टाइम्स येणार आहे. याचा अर्थ काय झाला, तो कसला नंबर झाला रॅशनल नंबर झाला. म्हणजे पहिला नंबर हा 100% कसला आहे रॅशनल. दुसरा रॅशनल होऊ शकत नाही कारण इथं 5 ने भाग गेला ठीक आहे, पण इथं 5 ने भाग जात नाही. म्हणल्यानंतर 44 अपॉन 5 तसंच राहणार. 44 अपॉन 5 राहिलं म्हणजे किती झालं फिफ्थ रूट आलं. कशाचं 4 रेस टू 44 चं फिफ्थ रूट. आता 4 रेस टू 44 चं फिफ्थ रूट म्हणजे समजा स्क्वेअर रूट ऑफ 2, क्यूब रूट ऑफ 2, फोर्थ रूट ऑफ 2 हे सगळे कसले नंबर आहेत इरॅशनल नंबर्स आहेत. म्हणल्यानंतर 4 रेस टू 44 अपॉन 5 हा सुद्धा कसा नंबर असणार आहे इरॅशनल नंबर असणार आहे. मग तो जर इरॅशनल नंबर असेल तर हाही इरॅशनल नंबर झाला. 7 रेस टू 1/10 रेस टू 1. 7 रेस टू 1/10 म्हणजे 10th रूट राहिलं 7चं. 7चं 10th रूट काय असणार आहे 100% इरॅशनल नंबर असणार आहे. मग हा इरॅशनल झाला. हाही बघा 5 ने भाग जात नाही इरॅशनल. म्हणजे याचाच अर्थ काय की ह्या 4 रेस टू 1/5 ची जी काय पॉवर असेल त्याला कशाने भाग घ्यायला पाहिजे, त्या 5 ने भाग घ्यायला पाहिजे. मग 5 ने भाग जाणाऱ्या संख्या कुठल्या तर 0, 5, 10, 15, 20, 20, 25, 30, 35, 40 आणि 45. ह्या संख्यांना कशाने भाग जाईल तुम्हाला 100% 5 ने भाग जाईल. परंतु इथं फक्त 5 ने भाग जाऊन चालणार नाही. समजा आपण एक एक्झाम्पल बघूया कसं 45C5 4 रेस टू 1/5 आणि इथं राहिला किती 40 आणि 7 रेस टू 1/10 रेस टू आता हे 5 आला इथं. ह्या 5 ने याला भाग जाईल 45 40 होईल. हा इरॅशनल नंबर झाला. हा पण इरॅशनल, पण 7 रेस टू 5/10 होईल. तो सुद्धा पुन्हा एकदा काय झाला तुमचा इरॅशनल नंबर झाला. मग इरॅशनल नंबर न होण्यासाठी आपल्याला इथं पण भाग गेला पाहिजे आणि इथं पण भाग गेला पाहिजे, असं दोन्ही ठिकाणी भाग गेला पाहिजे. म्हणजे दोघांचं एलसीएम काय, इथं कशाने भाग गेला पाहिजे, पहिल्याला 5 ने भाग गेला पाहिजे, इथं 10 ने भाग गेला पाहिजे. म्हणजे दोघांचा जर एलसीएम घेतला तर किती आला 10. तर टोटली कशाने भाग गेला पाहिजे आपल्याला 10. मग 10 ने भाग जाणाऱ्या संख्या कुठल्या कुठल्या 0, 10, 30, 40. 0, 10, 30, 40. 0, 10, 30, 40. 0 आलं रॅशनल नंबर झाला. 10 ला काय होईल बघा 45C10 4 रेस टू 45 मायनस 10 किती येईल तुमचं 45 मायनस 10 35. 5 ने भाग जातोय आणि 7 रेस टू 1/10 रेस टू 10 10 10 गेला तुमचा, हे की नाही. 20 राहिला. 20 ला काय होईल 20 ला काय होईल तुमचा 45C20 4 रेस टू 1/5 रेस टू 20. परत एकदा 5 ने भाग आला. 7 रेस टू 1/10 रेस टू 20 10 ने भाग गेला. म्हणजे
किती टर्म्स मिळतील तुम्हाला अशा 1 2 3 4 आणि 5 टर्म्स मिळतील. ह्या 5 कसल्या झाल्या रॅशनल. 5 कसल्या झाल्या रॅशनल टर्म्स. मग आता इरॅशनल कसं करणार टोटल नंबर ऑफ टर्म्स 45 पॉवर एम एल टोटल नंबर ऑफ टर्म्स किती येणार तुमच्याकडे 46 मायनस रॅशनलचे किती 5 म्हणजे टोटली तुमच्याकडे किती टर्म्स येणार 41 अशा टर्म्स येणार आहेत की ज्या इरॅशनल नंबर्स असतील. काय असतील इरॅशनल नंबर. नीट लक्ष द्या पुन्हा एकदा. इथे बघा 45 आहे परत 44 43 42 41. आता इथं भाग कुठे गेला फक्त 45 ला भाग गेला. कशाने भाग गेला 4 ने आणि सोबत आपल्याला कसं बघायचं की 10 ने भाग जाणारी पण संख्या बघायची. सॉरी 5 ने भाग गेला आणि 10 ने भाग गेला. 5 ने आणि 10 ने म्हणलं दोघांचं काय घेणार आपण एलसीएम. एलसीएम किती आहे 5 आणि 10चा तर 10 एलसीएम आहे. आणि म्हणजे कसं काय या दोघांना 5 ने 10 ने पण भाग गेला पाहिजे आणि 5 ने पण भाग गेला पाहिजे म्हणजे त्यांच्या एलसीएम ने भाग गेला पाहिजे. म्हणजे किती भाग जाईल त्याला 10 ने भाग जाईल. 10 ने भाग लावायचा म्हटल्यानंतर आपल्याला इथं किती घ्यावं लागेल अशी संख्या घ्यावी लागेल इथं आणि इथं दोन्हीकडे की ह्या दोघांनी काय केलं पाहिजे सॅटिस्फाय केलं पाहिजे. मग मी त्या संख्या चूज केल्या त्याचा एलसीएम माझा 10 आहे. मग 10 ने भाग जाणाऱ्या संख्या कुठल्या आहेत 0 10 20 30 40. मग आता 0चं तर पहिले आपण टर्म बघितलीच आहे. 10 ची मी तुम्हाला सांगितली 20 ची सांगितली 30 ची सांगितली 40 ची पण बघा. 40 चं काय होईल 45 ची 40 4 raised to 1/5 raised to ह्याचा डिफरन्स 5 आणि 7 raised to 1/10 raised to 40. 5 ने बघा भाग गेला आणि 10 ने पण 4 ने भाग गेला. हे सगळे कसले नंबर्स होतील तुमचे रॅशनल नंबर्स होतील. आणि रॅशनल नंबर किती तयार होतात 1 2 3 4 5 रॅशनल नंबर तयार होतात. मग आता 5 ह्या सगळ्या एक्सपान्शन मध्ये किती रॅशनल नंबर्स आहेत आपल्याकडे 5 रॅशनल नंबर्स आहेत. आणि माझ्याकडे नंबर ऑफ टर्म्स किती येणार हे 45 म्हणल्यावर नंबर ऑफ टर्म्स किती येणार माझ्याकडे 46. 46 टर्म्स आणि 46 आणि ही त्यातल्या रॅशनल 5 मायनस केलं तर 41 टर्म्स तुमच्या कसले आहेत इरॅशनल. सो नंबर ऑफ irrational terms that is equal to 41. Number of irrational terms is 41.